हाय हॅलो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आम्ही घरून निघालो आणि गार्डनला आलो इथं. आणि गार्डनमध्ये आल्याच्या नंतर म्हटलं चला थोडासा ब्लॉग शूट करूया, कारण काही काही असे मोमेंट असतात ना, त्या शेअर करायला छान वाटतात. आणि बघा आम्ही सगळे एकदम हॅपी होतो, म्हणजे भारी वाटत होतं आम्हाला सगळ्यांना, एकदम फ्रेश वातावरण होतं. तुमच्या दादांना सुट्टी होती आणि म्हटलं चला सुट्टी आहे तर मस्त छान गार्डनला पण जाऊ, एखादं थोडंसं इथं आले तर देन पण आलं. म्हटलं चला छोटासा व्लॉग पण घेऊ, थोडे फोटो वगैरे घेतले. तिथं आम्ही आजूबाजूला तिथं पाण्याचे फवारे वगैरे होते ना, ते बघत होतो, खूप छान वाटलं. तिथून आलो, दीदी म्हणत होती मम्मी मला घोड्यावर बसून फोटो घ्यायचा आहे, पण म्हटलं नको आता, आम्ही काही घेतला नाही. फक्त अगोदर आधी फिरत होतो. आणि उन्हाळ्यामध्ये ना इतकं छान वाटत होतं ना, इथं आल्यावर हिरवंगार दिसायला पण भारी दिसत होतं, झाडं वगैरे. आणि म्हटलं चला भारी वाटते आणि मन एकदम फ्रेश आणि एकदम माइंड छान वाटला. आणि आता क्लासला पण सुट्ट्या आहेत आपल्या, तर म्हणलं चला, कारण सुट्ट्यामुळं अजून कसं एकदम छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. आणि सारे 2 दिवस झाले मी ब्लाऊज शिवत आहे, तर ते सुद्धा ब्लॉग मी शेअर करणार आहे. तर पुढचा ब्लॉगसुद्धा बघा, आधी हा ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. आणि बघा इथं बहीण भावाचे भांडणं चालू आहेत. दोघांचं कसं असतं माहिती आहे का, सतत भांडणं चालू असतात. मेन म्हणजे दादू काय करतो माहिती आहे का, त्याला व्हिडिओ फोटोमध्ये यायला आवडतच नाही. आणि अशा ठिकाणी जर आलं ना, गार्डनसारख्या ठिकाणी, तर त्याला खेळायला खूप आवडतं. आणि मग दीदी म्हणत होती त्याला, अरे आम्हाला फॅमिली फोटो घ्यायचा होता, त्यासुद्धा दादू लवकर येत नव्हता. तो आम्ही तिकडं तिघंजण, तो एकटाच इकडे मुलांची गंमत बघत बसला, त्याला खेळायचं होतं. तर मग दीदी त्याला बोलत होती, थोडीशी रागवत होती का तू तिथं का थांबला नाही म्हणून. बघा आता कुठं जाऊन बसलाय तो. आणि मग मी इथं आले तर मग तुमचे दादा मला म्हणे इथं तू ना हे स्लाईडवरती ना खेळ म्हणून. तर मला भीती वाटत होती, कारण आता थोडंसं माझं व्यायाम वगैरे बंद झालेला आहे. थोडंसं 1 महिना मी रिलॅक्स होते ना, तर 1 महिन्यात लगेच वजन वाढलं. आणि मस्त छान असं आम्ही सगळ्यांनी मिळून ना घसरगुंडीचा मस्त ह्या आनंद घेतला. आणि भारी वाटलं बघा एकदम. आणि ना मेन म्हणजे लहानपणीचे दिवस आठवले बघा, एकदम भारी. म्हणजे नाही का तुमचे दादा मला एकदम चेअरअप करत होते की नाही कर तू, जा तू. आणि ते पण नंतर माझ्याबरोबर ते पण खेळायला लागले, तर मी त्यांना म्हणले येऊ नका कारण माझं वजन जास्त आहे. पण ते म्हणले तसं काही नाही म्हणे, चल तू. आणि मस्त आम्ही खूप छान एन्जॉय केला. आणि असं आपण सुद्धा थोडंसं एन्जॉय करायला हवं आहे बरं का. असं नाही का, जरी आपलं वय झालं, मुलं वगैरे मोठी झाली, तर आपल्याला त्या गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे. आपल्या वेळेस तर असं काही नव्हतं. आणि जेव्हा मी एका खेड्या गावात होते, तिथं तर काही कोण गार्डनला नेतं, कुठं नेतं, कसं गार्डन वगैरे तर काहीच नाही. शेतात जायचं, घरचं बघायचं, हे सगळं राहायचं. आणि आता मुलांमुळं शहरात आलो, शहरात आल्यामुळं सगळ्या गोष्टी बदलल्या. तर असं होतं, गावाकडचं वातावरण आणि शहरातलं वातावरणामध्ये खूप फरक असतो. आणि शहरातली लाईफ आणि गावाकडची लाईफ पण खूप फरक आहे. तर मग आम्ही इथं बघत होतो, इतकं मस्त छान उंबराचं झाड होतं ना गार्डनमध्ये. बघा किती भारी वाटतंय ना इतकं. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ना अशी झाडं आहे ना खूप भारी वाटतात. तुम्हाला सुद्धा कशी वाटतात नक्की सांगा. आणि आता सध्याला जी झाडं तोडली जातात ना, तर खरंच मला पण वाईट वाटतं, कारण मला झाडं खूप आवडतात. आणि आम्ही राहायला शहरात आहे, गावाकडं आपली शेती पण आहे बरं का. मी जर गावाकडे असते ना, मी भरपूर झाडं लावली असती, कारण मला झाडं आवडतात. आणि पहिलं बघा तुम्ही, जर शिर्डीला जर कोणी असेल ना, तर शिर्डीला वडाची झाडं खूप सारी होती. रस्त्याने नगर मनमाड हायवे ना, पूर्ण वडाची झाडं होती, रस्त्याने मोठी झाडं होती. आणि रस्त्याचं काम चालू झालं तशी ती झाडं पूर्ण तोडली गेली. आणि खरंच झाडं वाढायला खूप वर्षे लागतात, तोडायला काही सेकंद लागतात. नाही तोडली पाहिजे, काहीतरी वेगळा उपाय, काहीतरी वेगळ्या योजना त्यासाठी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. तुम्हाला सुद्धा काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. कारण इथं हे झाड पाहिल्यानंतर म्हटलं चला हे पण गोष्टी शेअर करूया, कारण मला झाडं खूप आवडतात. आणि झाडं लावायला पण काय माहिती आहे का, आता जागाच नाही आहे. आता आपण शहरात राहतो, आपल्याला जागा तरी किती के एवढी जागा असते, ते घर बांधावं का त्याला गाडी लावायला सुद्धा सोय राहत नाही, तर झाडं कुठं लावणार. जरी आहे एवढी जागा, त्यात का होईना 1-2 का होईना मी झाडं लावलेली आहेत. पण जी झाडं मेन असतात ना, ती वडाची, लिंबाची, पिंपळाची ही झाडं. आणि पिंपळाची झाडं तर शक्यतो आता म्हणजे दिसतच नाही एकदम. म्हणजे मी तर आतापर्यंत पाहिलेच नाही, म्हणजे असं जास्त कुठं आहे. ते जुने 1-2 गावाकडं आहे, नवीनसुद्धा झाडं कोणी लावलेली नाही. तर जरी गव्हर्नमेंटने आता ती झाडं तोडली ना, तर मला असं वाटतं की रस्त्याच्या कडाला पुन्हा वडाची झाडंच लावावी. कारण वडाची झाडं अशी असतात ती खूप वर्ष राहतात आणि खूप म्हणजे त्यांच्यापासून औषधी पण आहेत. आणि सावली वगैरे रस्त्याच्या कडेला भारी वाटतात बघा तुम्ही.
तर तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि आता मी मेन म्हणजे ना आपला जो मेन विषय चालू आहे गार्डनचा, तर बघा आम्ही पण मुलांबरोबर खेळत होतो. दीदी आता झोकेवाली आणि दीदीला मी म्हणलं अगं तू सगळं खेळ एन्जॉय करायला आले ते एन्जॉयच करा. आणि आम्ही खरंच खूप एन्जॉय केला. एक दिवस असं पाहिजे आपल्याला महिना 2 महिन्यातून का आपण सगळं टेन्शन रोजचं काम रोजचं सगळं तेच नाही का ते सगळं सोडून ह्या अशा काही गोष्टी आहे का एन्जॉय करता येतात. आणि मुलांनी जरी एन्जॉय केलं ना त्यांचं बघून आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं, भारी वाटतं. कारण असं ते एन्जॉय करतात आपल्याला वाटतं आपणच एन्जॉय करतात का. तर तसंच मी पण झोका खेळले. इथं तुमच्या दादाने मला पण झोके दिले. आम्ही रील्स वगैरे पण काढल्या आणि इतकं छान क्लॅरिटी इतकं हिरवंगार निसर्ग वातावरण होतं ना, तर रील्स इतक्या छान निघल्या. व्हिडिओसुद्धा बघा तुम्ही इफेक्ट फिल्टर वगैरे काही लावलेलं नाही, मी नॅचरल व्हिडिओ काढलेला आहे मी. तर किती छान दिसत आहे बघा. आणि दादूचं काय चालू आहे, तुमचे दादा म्हटले आता मी पण चढतो वरती त्याच्यावरती. तर दीदी म्हणते नका बाबा तुम्ही चढू नका तुमच्या अगोदर ते, कारण तुमच्या दादाने 1-2 डान्सचे व्हिडिओ काढले ना तर त्यांचे ना शिर भरल्यावानी झाली लगेच. सवय नसती ना आपल्याला. आता आम्ही हळूहळू थोडीशी व्ह्यूज येत आहेत म्हणून म्हटलं चला तेच व्हिडिओ शूट करूया डान्सचे वगैरे. तर तिकडंसुद्धा सपोर्ट करा. आपली थोडीशी पॉलिसी राहिली तीसुद्धा कंप्लीट होईल. आणि मग तुमचे दादा ते डान्सचे व्हिडिओ करताना एकदा तुमच्या दादांची शिर भरली तरी पण तुमचे दादा डान्स बनवतात व्हिडिओ, त्यांना आवडतात. पण ती सवय नाही त्याच्यामुळे मी त्यांना खाली ओढत होते जाऊ नका चढू नका वरती खाली उतरा म्हणून. मला खूप भीती वाटते असं शिरा वगैरे भरायची म्हटले तर. पण तुमचे दादा खूप ॲक्टिव्ह आहेत. त्यांना ह्या गोष्टीची त्यांना अजिबात भीती वाटत नाही. त्यांना वाटतं मला काय नाही होत एक आहे. आणि ते त्यांच्यामुळे मलासुद्धा असं नाही का एक पॉझिटिव्ह वाईब येते मग की हा कुणीतरी एक जण खंबीर पाहिजे असं आहे का नाही. बाप्पा म्हणते नाही मी जाणार, मम्मी म्हणते ना कसं मंत्री कुठे झाले. आज आपण एन्जॉय केलं ना खूप छान वाटलं. आम्ही ना आज खूप एन्जॉय केलं. नाही तर बाप्पा कोणचं गाणं म्हणलं एकदा सांग ना. आता झाल्या तिन्ही सांग आणि ना तुमच्या दादांचा आवाज इतका छान आहे. त्यांना खूप छान मस्त गाणी म्हणता येतात. आणि मी दीदी त्यांना म्हणत होतो तुम्ही म्हणा गाणे, पण तुमचे दादा काय असं त्यांचा एक मूड असतो गाणे म्हणायचं, पण ते म्हटले नाही आता मी म्हणणार नाही. आणि बरं झालं नाही म्हटले ते, कारण तिथं एवढे बाजूला आवाज असतो ना त्या आवाजामध्ये ते ऐकू पण आलं नसतं. आणि बघा मुलं दीदी खेळतच नव्हती अजिबात घसरगुंडी, पण मी तिला बळच म्हटलं अगं खेळ तू आली तर आनंद घे असं काही नाही. तिला वाटतं नको मम्मी मी नाही खेळत, मुली अशाला असतात नाही का खेळायला. पण मी तिला म्हटलं काही नाही आता खेळून घे, खेळायचं असतं. जिथं आलो आहे तिथं सगळं एन्जॉय केला पाहिजे आहे का नाही. तर मग मस्त दीदीला बोलून ती पण लागली खेळायला. दादू पण लागला. दादू तर त्याचा वेगळाच खेळत होता. आणि मेन म्हणजे दादू आधी इकडे जाऊ का तिकडे जाऊ का, हे खेळू का ते खेळू का असंच चालतं. आणि बघा संध्याकाळचं म्हणजे सायंकाळचं हे जे दृश्य आहे ना किती भारी वाटतंय. एकदम असं उन्हाळ्यामध्ये असं बघायला ना डोळे एकदम तृप्त होऊन जातात. खूप सुंदर दिसते. तुमचे दादा मला म्हणे एवढा असं मस्त व्हिडिओ घे किती छान दिसते बघ. तुमच्या दादांना लय आवडतं बरं का, पण तुमच्या दादांना एक फोटोसुद्धा साधा घेता येत नाही. आणि अहिल्यानगरमधून कोण व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि अहिल्यानगरमध्ये म्हणजे कोण आहे ते मला कमेंट करा. आणि ह्या गार्डनचं नावसुद्धा सांगा कोणतं आहे ते, म्हणजे कोणी आलेलं आहेत का ह्या गार्डनला फिरायला. आणि खूप मोठं गार्डन आहे बघा. त्या साईडला होतो आम्ही आणि तिकडून ह्या साईडला आलो. आणि आपल्या चॅनलवरती ह्या गार्डनमधले मी भरपूर व्हिडिओ पण शेअर केलेले आहेत, कारण सुट्टीचा दिवस म्हणलं ना आम्ही इथंच येतो. अजून मला जास्त ठिकाणं माहीत नाही. जर अहिल्यानगरमध्ये कोणी असेल ना तर अजून फिरायला जाण्यासारखे म्हणजे असं वन डे सकाळी गेलो संध्याकाळी रिटर्न आलो असं ठिकाण जर कोणाला माहीत असेल ना तर नक्की सांगा. तिथं आम्हाला म्हणजे असं फॅमिली थोडंसं वेळ स्पेंड एन्जॉय करता येतो. तर कमेंटमध्ये मला सांगा नक्की जर कुणी अहिल्यानगरमधून असेल आणि माहीत असेल तर वन डेसाठी बरं का, वन डे ट्रिपसाठी की सकाळी गेलो संध्याकाळी आपलं रिटर्न आलो. आणि मुलं बघा इतकं एन्जॉय करत होते ना, हे बघून आहे ना मलासुद्धा खेळावं वाटत होतं असं. आणि मी तुमच्या दादानं म्हटलं आपण दोघंही असं खेळू, म्हणलं खूप छान व्यायाम पण होतो आणि भारी एन्जॉय होत आहे. आणि मुलं बघा किती एन्जॉय करतात. आम्ही इथे ना गार्डनमध्ये आलो आहे. हे बघा इकडं पोरं खेळत आहेत आणि आम्ही बसलो. तुम्ही उभे आहेत ना, बसले तुम्ही लय छान वाटतंय. आम्ही खूप एन्जॉय केलं, एकदम भारी वाटलं. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला
तर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा. अजून पण थोडं काही असलं तर मी शेअर करीन, कारण आम्हाला दिदे आता हे आम्हाला हे ना मी दादा खेळणार तुमचे, ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि याच्यावर खेळताना ना मला ते एकदम चक्कर आल्यावानीच व्हायला लागलं. खाली उतरलं ना तरी मला असं वाटायचं मी अशीच फिरते का मागं पुढं असं होतं. आणि ती काय झालं मला आता तरी मला ना मी व्यायाम करायची जिमला गेल्यामुळे मला माझ्या शरीरामध्ये खूप चेंज झाला, इम्युनिटी वाढली. नाहीतर मी ना झोका वगैरे थोडा जरी खेळला तरी मला चक्कर आल्यावानी व्हायचं. तर नक्की व्यायाम करत चला तुम्ही सुद्धा. चला आता आम्ही निघलो आहे घरी. माझी दादूला सोडून चाललोय आम्ही. दादू तुम्हाला मागून पळत येतो. तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि अगोदर खाणार. आता पप्पाचे पैसे खर्च होणार, आता तुमचे पैसे खर्च होणार. दादू इकडे बघ. ती लहान आहे, ती तुकडे थोडीशी जवळ आली असेल मला एक फोटो घेता आला असता ना. इकडे बघा ना, जवळ प्लेट करून दाखवा ना. थांबा. आणि मग आहे ना आम्ही पावभाजी वगैरे मस्त खाल्ली. मुलांनी ह्यावेळेस कचोरी पाणीपुरी वगैरे काहीच खाल्लं नाही, पण आम्हाला ती पावभाजी बिलकुल आवडली नाही, कारण अशी टेस्ट अशी चांगलीच नव्हती अजिबात. एक तर तिथं माझं असं मूड एकदम हाफ झालता. आणि तिथून मग नंतर म्हटलं चला मुलांना थंड आईस्क्रीम खायची होती, तर मग इथं आलो पुढं आईस्क्रीम खायला. आणि तुमच्या दादाने आईस्क्रीम जी अमूलची असते ना, आम्ही ती काजू बदामवाली पिस्तावाली ती आईस्क्रीम मी नेहमी घेत असते. तुमच्या दादाने हे चोकोबार घेतलं, कारण त्यांना कळलंच नाही, त्यांना वाटलं ही तीच आईस्क्रीम आहे काय. आणि त्यावरून तुमच्या दादांचे माझे तिथंच भांडणं सुरू झाले. आणि दादून तिथे आम्हा दोघायला गप करतात आणि असं चालूच असतं. आणि आम्हाला भांडणं करायला वेळ लागत नाही आणि नीट व्हायला पण वेळ लागत नाही. आणि नंतर शेवटी म्हणजे आमचे भांडणं संपले आणि घरी यायला निघालो बघा. लगेच एकदम मस्त चेंज झालं. कोणी म्हणणार नाही याचे काही मिनटामध्ये भांडणं झाले होते, असं होतं. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघा. काळजी घ्या. बाय.